महिला व बाल रुग्णालयाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण। आरोग्य व्यवस्थेची कमतरता आता दूर होईल, मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास। नाशिकमध्ये शिवसेनेच्या वतीने धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता शिबिर। शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिबिराचं आयोजन। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची लगबग। प्रमुख प्रचारकांच्या संख्येची मर्यादा आता 20 ऐवजी 40। राज्य निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय। वर्ध्यामध्ये निवडणुकीसाठी भाजपची जोरदार तयारी। भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती। पालकमंत्री पंकज भोयर, रामदास तडस यांच्या उपस्थितीमध्ये मुलाखती। परभणीमधील जिंतूर नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर। शेख इस्माईल पहलवान यांना उमेदवारी। आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी केली घोषणा। महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून आता 2400 आजारांवर मोफत उपचार मिळणार। गडचिरोलीतील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। कल्याण पूर्वमधील दादासाहेब क्रीडांगणाची दुरावस्था। सरावासाठी येणाऱ्या खेळाडूंनाच करावा लागतोय कचरा साफ। प्रशासनानं याकडे लक्ष द्यावं, खेळाडूंची मागणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।